नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. अश्लील फोटो काढून पैसे व सोने उकळणारी टोळीमधील रील स्टार महिलेसह वृत्तपत्राचा संपादक व भावी वकील अशा तिघांना चंदनजिरा पोलीस ठाण्याकडून अटक. आरोपीकडून 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालना शहरातील नवीन मोंड्याच्या पाठीमागील भागात नव्याने ओळख झालेल्या एका 45 वर्षीय इसमास घर दाखवण्याच्या बहाण्याने महिला आरोपीने घरी बोलावून घेऊन तिच्या 3 सहकार्याच्या मदतीने त्यास मारहाण करून अश्लील फोटो काढले व ते फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून त्या बदल्यात तक्रारदाराकडून 75,000 रुपये रोख व सोन्याच्या अंदाजे 2 तोळे वजनाच्या 3 अंगठ्या खंडणी स्वरूपात घेण्याची व तक्रारदाराच्या वाहनांचे नुकसान करण्याची घटना घडली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी पोलीस ठाणे चंदनझिरा येथे तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह सिंधू व अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य समजून पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना सदर गुन्ह्याचा छडा तात्काळ लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर यांच्यासह पोलीस स्टेशन चंदनझिराचं एक पथक तयार करण्यात आलं. पथक गोपनीय माहिती व तक्रारदार यांनी दिलेली तक्रार व तांत्रिक पद्धतीने आरोपीचा जालना शहरात शोध घेतला व दिनांक 14/7/2026 रोजी महिला आरोपी शुभांगी पिता चत्तर सिंग हिवाळे वय 25 वर्ष राहणार डी मार्टच्या पाठीमागे मंठा रोड जालना हीच मंठा रोड चौधरी नगर येथून ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर तिने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी तिला पोलीस खाक्या दाखवून सखोल चौकशी केली असता तिने तिचे साथीदार नामे राम राजू पाटोळे RR व 31 वर्ष रामनगर गांधीनगर जालना, अनिकेत प्रशांत कसबे वय 32 वर्ष राहणार रामनगर साईनगर जालना व अन्य एका साथीदारासह मिळून केले असल्याची कबुली दिली. नमूद आरोपीचा चंदनझिरा पोलीस पथकाने जालना शहरात गुप्तपणे शोध घेऊन शिताफीने वरील दोन्ही साथीदार यांना अटक केली. आरोपींच्या सखोल चौकशीत आरोपी RR पाटोळे हा वृत्तपत्राचा संपादक व अनिकेत कसबे हा वकिलीचे शिक्षण घेत असल्याचं निष्पन्न झालं आहे. अटक आरोपीकडून तक्रारदार यांच्या 3 पैकी 2 सोन्याच्या अंगठ्या, आरोपींनी गुन्हा करताना वापरलेला मोबाईल फोन, 2 मोटरसायकल व रोख रक्कम असा एकूण 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपींना दिनांक 17/7/2026 पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. सदरचा गुन्हा दिनांक 2/6/2026 रोजी घडलेला असताना आरोपींनी दिलेल्या धमक्यांमुळे तक्रारदार बदनाम होण्याच्या भीतीने तक्रार देण्यास हिंमत करत नव्हते. परंतु चंदनझिरा पोलिसांनी 3 आठवड्यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे करणारी सपना निकाळजे हीच तिच्या साथीदाराची टोळी अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या आव्हानानंतर तक्रारदार यांना हिंमत केल्याने त्यांनी चंदनझिरा पोलीस ठाणे गाठलं. तेथे पोलीस निरीक्षक पवार यांनी त्यांना धीर दिल्याने व कायदेशीर बाबी समजावून सांगितल्याने तक्रारदार यांनी पोलिसात तक्रार केली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह सिंधू साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, नीता दामधर, कृष्णा तंगे, राजू पवार, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे, महिला पोलीस ज्योती राजपूत व स्थानिक गुन्हे शाखेचे सागर बावस्कर यांनी केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.